नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि TV9 मराठीच्या समस्त प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि बातमीपत्रामध्ये आता घेणार आहोत राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 50 बातम्यांमधून. आमच्या ताटातलं हिसकावू नका, हे केंद्राला ठामपणे सांगा. पाणबुडी प्रकल्पावरून खासदार अमोल कोल्हे यांची राज्य सरकारवर टीका. पाणबुडी प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही, अजित पवार यांचं स्पष्टीकरण. निवडणुकीमुळे अशा अफवा पसरवण्याचं काम सुरू आहे, अजित पवार यांचा विरोधकांवर आरोप. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपची नजर. भाजपकडून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा, सूत्रांची माहिती. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये वादाची चिन्ह. आता आम्ही एकत्र येणार तर भेटीगाठी होतच राहणार, लगेच त्याबद्दल तर्कवितर्क लढवायला नको. पवारांच्या भेटीवर प्रकाश आंबेडकर यांचं स्पष्टीकरण. तर वंचितला इंडिया आघाडीमध्ये घेण्यासाठी कुणाचा विरोध हे माहिती नाही, प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. सोम्यागोम्याच्या बोलण्यावर मी उत्तर देत नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संजय राऊतांवर टीका. जे काही आहे ते मायबाप जनताच ठरवेल. शिरूर लोकसभेवरून अजित पवार यांच्या आव्हानावर खासदार अमोल कोल्हे यांचं उत्तर. पंतप्रधान पदासाठी मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कोरेगाव भीमा इथं वक्तव्य. 22 जानेवारीला मुंबईमध्ये दिवाळी साजरी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. राम मंदिर उद्घाटन प्रसंगी मुंबईतील मंदिर आणि महत्त्वाच्या इमारतींना रोषणाई करणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महापालिका आयुक्तांना सूचना. नागपुरात सुनील केदार यांच्या समर्थनात काँग्रेस कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. कल भी आपके साथ थे, आज भी आपके साथ है, अशा आशयाचे बॅनर्स. सांगलीमध्ये राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचा कलश पूजनाचा सोहळा. कार्यक्रमाला जयंत पाटील यांची देखील उपस्थिती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी. ईमेलद्वारे ISIशी संबंधित व्यक्तीकडून धमकी. लखनौच्या गोल्फ सिटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पुण्याच्या कोरेगाव भीमामध्ये 206व्या शौर्य दिनानिमित्त फटाक्यांची आतषबाजी. रात्रीपासूनच विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांची मोठी गर्दी. कोरेगाव भीमामध्ये शौर्य दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्याकडून विजयस्तंभाला अभिवादन. 206व्या शौर्य दिनानिमित्त अजित पवार यांच्याकडून अभिवादन. राज्यातील रेशन दुकानदार आजपासून बेमुदत संपावर. रेशन दुकानदारांच्या संपामुळे सर्वसामान्यांचे मात्र हाल होण्याची शक्यता. राज्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून पुन्हा एकदा बेमुदत संपाची हाक. मानधनामध्ये वाढ करा आणि कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची देखील मागणी. रायगडच्या इर्शाळवाडीतील दरडग्रस्तांना आता नवीन वर्षाची भेट मिळणार. मे 2024 पर्यंत सिडकोद्वारे 44 घरं उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार तात्पुरता विवेक फणसाळकर यांच्याकडे. पुढील आदेशापर्यंत फणसाळकर कार्यभार सांभाळणार. राज्यात कोरोनाचे 131 नवे रुग्ण आढळले, तर JN1चे 19 रुग्ण. मागील 24 तासात एकही रुग्णाचा मृत्यू नाही. विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका, जालना नांदेड विस्तारित समृद्धी महामार्ग आणि पुणे रिंग रोड नव्या वार्षिक मार्गी लागणार. MMRDCला प्राप्त झालेल्या 28 निविदांपैकी 18 निविदा प्राप्त. नव्या वर्षामध्ये म्हाडाची एप्रिलमध्ये 600 घरांची लॉटरी. 70 विजेत्यांना दिशाभूल करणारी माहिती सादर. म्हाडाकडून त्यांची घरं रद्द. पुणे रेल्वेच्या उत्पन्नामध्ये मोठी वाढ. पुणे रेल्वे विभागाचं उत्पन्न 300 कोटी रुपयांनी वाढलं. पुणे रेल्वे स्थानकावरून एका वर्षात 5 कोटी प्रवाशांचा प्रवास. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आर्थिक अनियमितता. अधिसभा सदस्य सचिन गोरडे यांना आरोप. निविदा प्रक्रिया न राबवताच खासगी कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोप.